नमस्कार. आजची रेसिपी आहे आपली आलू पराठा. त्याच्यासाठी आपण बटाटा मिक्स करून पूर्ण भाजी तयार करून घेतलेली आहे. आता त्याच्या आपण पराठ्यासाठी सारण तयार करतो आहे. व्यवस्थित सारण तयार करून झाल्यानंतर आपल्याला छान गरमागरम पराठा खायला मिळणार आहे. तर तुम्ही नक्की तयार करून बघा. अशा पद्धतीने सारण भरून घ्यायचं, जसं पुरण भरतो ना आपण त्याच पद्धतीने भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित छान सर्व बाजूंनी लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून जास्त जाड पण पराठा असला तर तो खायला चविष्ट लागत नाही. त्याच्यासाठी व्यवस्थित पातळ लाटून घ्यायचं आहे. आता तवा गरम झालेला आहे आपला. छान शेकल्यानंतर दोन्ही बाजूंनी आपण त्याला तेल किंवा तूप किंवा तुमच्या हिशोबाने बटर पण तुम्ही लावू शकतात, जेणेकरून रुचकर लागेल खायला. तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबत पण हा पराठा खाऊ शकतात. सकाळचा नाश्ता किंवा तुम्ही डब्यासाठी पण ही रेसिपी तयार करून घेऊन जाऊ शकतात. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी योगेश रेसिपी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.